नमस्कार मित्रांनो, आज एक इंटरेस्टिंग प्रश्न आलेला आहे की विचारांवरती नियंत्रण ठेवणं म्हणजे प्रत्याहार की मौन पाळणं म्हणजेही प्रत्याहार, या दोन्ही गोष्टींचा फरक आपण समजून घेऊ. प्रत्याहार म्हणजे नेमकी काय? की इंद्रियांच्या विषयापासून नैसर्गिकपणे आपल्याला अंतर्मुख होता आलं पाहिजे. म्हणजे आपलं जे मन आहे, ज्या इंद्रियातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतं, त्या इंद्रियांना काबूमध्ये ठेवणं आणि हळूहळू त्यांना मनाची जी नियंत्रण क्षमता आहे ती वाढवणं. दॅट इज वी कॉल्ड ॲज अ प्रत्याहार. म्हणजे मग प्रत्याहाराने आपले विचार काबूमध्ये येतील का? तर येणार नाहीत. पण हळूहळू त्याच्यावरती परिणाम निश्चितपणे होतो. म्हणजे मग काय काय करता म्हणता येऊ शकतं त्याला, की विचारांवरती नियंत्रण करणं किंवा विचाराला नियंत्रण करणं हे मनाचे कार्य आहे. पण त्या मनालाच हळूहळू इंद्रियांच्या मागे न जाऊ देता हळूहळू त्याला नियंत्रणात आणणे त्या इंद्रियांना, त्याला आपण म्हणतो प्रत्याहार. इंद्रिय सतत काय होतात, बाहेर जातात. म्हणजे काय होतात, आपल्याला कानातून आपल्याला वेगवेगळे संगीत ऐकावंसं वाटतं किंवा जिभेने वेगवेगळे पदार्थ खावेसे वाटतात, डोळ्यांनी वेगवेगळे विषय आपल्याला पाहावेसे वाटतात. हे जे मन आपलं सतत बाहेर जातं, याला नियंत्रित करायचं आणि ते नियंत्रित झाल्यानंतर ॲटोमॅटिक आपलं मनसुद्धा आपल्या नियंत्रणामध्ये यायला लागतं. हीच गोष्ट प्रत्याहाराची आहे. विचारांवरती नियंत्रण म्हणजेच प्रत्याहार. पण प्रत्याहार हा स्वतः कसा असतो? म्हणजे मौन हा प्रत्याहार आहे का, हे आपण समजून घेऊ. मौन म्हणजे काय? मौन जरी आपण पाळलं तरी काय होतं, शेवटी तोंडातून शब्द बाहेर पडणार नाहीत, पण आतमध्ये मात्र मनामध्ये वेगवेगळे विचार सतत चालू असणार. बरोबर आहे? आणि हे विचार जर आतमध्ये सगळा हा गोंधळ जर चालू असेल, तर ते मौन पाळल्यामुळे ते शांत होईल का? नाही होणार. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? प्रत्याहार केला पाहिजे. प्रत्याहार म्हणजे मग तुम्ही काय करणार? मनाला शांतपणे पाहत राहणे. मनाची हालचाल, मनाचा गोंधळ हा जर आपण कंटिन्यू पाहत राहिलो, तर हळूहळू काय होईल? मन नियंत्रणामध्ये यायला लागेल. त्याला आपण म्हणतो प्रत्याहार साधायला लागलेला आहे. आणि हा प्रत्याहार हळूहळू साधायला लागला की आपलं मन आपल्या नियंत्रणामध्ये यायला लागतं आणि ॲटोमॅटिक आपलं मौन साधना जास्त वाढायला लागते. कारण प्रत्याहार न करता तुम्ही मौन ठेवण्याचा प्रयत्न केला, आतमध्ये तुम्हाला असं उद्दीपन व्हायला लागेल की आता बोललं पाहिजे, आता बोललं पाहिजे, बोललं पाहिजे. पण या मौनामुळे जास्त ध्यान वाढेल असं नाही होणार. म्हणून प्रत्याहार करणं गरजेचं आहे. मनाला साक्षी भावानं पाहणं गरजेचं आहे. हळूहळू मनाची जी हालचाल आहे ती हळूहळू काय होईल? कमी व्हायला लागेल आणि ॲटोमॅटिक तुमचं मौन वाढायला लागेल. येतं आहे लक्षामध्ये? याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवण्यासारखी ती काय आहे? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशी 8 अंग आहेत. मग याच्यामध्ये यम, नियम आणि आसन हे काय? बहिर्मुखी आहेत. आणि प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे काय आहेत? ही अंतर्मुखी आहेत. मग यांना जोडणारं काय आहे? यांना जोडणारं आहे प्राणायाम. आणि प्राणायाम जेवढा तुम्ही जास्त कराल तेवढा प्रत्याहार जास्त व्हायला लागेल आणि प्रत्याहार जेवढा जास्त होईल तेवढी धारणा जास्त होईल आणि जेवढी धारणा जास्त होईल तेवढं ध्यान जास्त व्हायला लागेल आणि जेवढा ध्यान जास्त होईल तेवढं ॲटोमॅटिक तुमची समाधीमध्ये जाण्याची जी नैसर्गिक प्रवृत्ती आहे किंवा नैसर्गिकतः तुम्ही समाधीमध्ये जायला लागाल. मला वाटतं आजचा विषयामध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजल्या असतील. थँक्यू.